एक मुलतानी मातीमध्ये उसाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सच्या समस्येपासून आराम मिळतो। उसाचा रस त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते। उसाचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते। 2. बटाटा किसून त्याचा रस काढा आणि त्यात चंदन पावडर टाका आणि चेहऱ्यावर लावा आणि 5 ते 10 मिनिटांनी चेहरा धुवा, यामुळे चेहऱ्यावर चमक येते। 3. रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये। जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे। रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने अन्न सहज पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते। 4. नाक बंद असेल तर गुळाची धुरी घ्या। 5. ताणतणाव हा आपला शत्रू आहे आणि त्यापासून दूर राहायचं असेल तर तणावापासून जितके दूर राहाल तितकेच ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगासने, ध्यानाची मदत घ्या। तुमच्या आवडीचे काम करा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। 6. कोणती आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटात सूज येऊ शकते? 7. रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक कळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते। 8. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छातीत दुखू शकते। 9. रोज सकाळी दूध आणि बदाम खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि स्मरणशक्ती ही तीक्ष्ण होते। 10. स्वयंपाकघरात काम करताना हातपाय जळला असेल तर ऑलिव्ह ऑइल लावल्याने आराम मिळतो। 11. सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते आणि स्नायूही मजबूत होतात। 12. पेरूच्या सेवनाने आळस आणि डिप्रेशन कमी होते। 13. ज्यांना स्टोनची समस्या आहे त्यांनी पालक, टोमॅटो, वांगी आणि बिया असलेली फळे आणि भाज्या कमी खाव्यात। 14. रक्त कर्करोगाची लक्षणे, खोकला किंवा छातीत दुखणे। ब्लड कॅन्सरच्या लक्षणांबद्दल सांगायचे तर त्याच्या घटनेमुळे खोकला किंवा छातीत दुखू शकते। असामान्य रक्तपेशी तयार होऊ लागतात, यामुळे हे घडते। जेव्हा शरीर असे संकेत देईल तेव्हा ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा। वारंवार संक्रमण, वारंवार आजारी पडणे किंवा कोणत्याही संसर्गाला सहज बळी पडणे म्हणजे तुमच्या शरीरात पांढऱ्या रक्तपेशींची कमतरता असू शकते। म्हणून जेव्हाही हे घडते तेव्हा सावधगिरी बाळगा। जखम आणि रक्तस्राव सहज, शरीरावर विचित्र पुरळ उठले, खाज सुटली, जखमा सहज झाल्या आणि रक्तस्राव सुरू झाला तर ही ब्लड कॅन्सरची लक्षणे असू शकतात। पुरेसे प्लेटलेट्स नसल्यामुळे असे होऊ शकते। प्लेटलेट्स रक्त गोठण्यास मदत करतात। भूक न लागणे, मळमळ आणि भूक न लागणे ही देखील ब्लड कॅन्सरची लक्षणे असू शकतात। हे प्लीहामध्ये असामान्य रक्तपेशींच्या निर्मितीमुळे होऊ शकते, त्यामुळे तुमच्या पोटावरही दबाव येऊ शकतो। नेहमी थकवा जाणवणे, शरीरात सतत अशक्तपणा आणि थकवा येणे ही देखील ब्लड कॅन्सरची लक्षणे असू शकतात। पुरेशा लाल रक्तपेशी नसल्यामुळे असे होऊ शकते, यामुळे अॅनिमिया होऊ शकतो। 15. जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा। 16. दातांनी नखे चावू नका, यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते। 17. मधमाशी चावल्यास त्यावर बेकिंग सोडा लावा, खूप आराम मिळेल। 18. तोंड भरून अन्न खाऊ नका, त्यामुळे पोटाची चरबी वाढते। 19. उलट्या किंवा मळमळ झाल्यानंतर 1 कप कोमट हर्बल चहा किंवा पाणी प्यायल्याने पोटातील द्रवपदार्थाचे प्रमाण संतुलित होते आणि शरीर त्वरित प्रभावाने हायड्रेटेड होते। 20. नाभीमध्ये बदामाचे तेल लावल्याने पोट हळूहळू कमी होऊ लागते। 21. अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस काळे आणि रेशमी होतात। 22. स्तनाग्रामध्ये काही बदल दिसत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नये, स्तनाच्या कर्करोगासारख्या समस्या उद्भवू शकतात। 23. भिजवलेले बदाम त्याची साल काढून खाणे फायदेशीर आहेत। 24. कोल्ड्रिंक ऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, लस्सी, आंब्याचा शेक यासारख्या पेयांचे सेवन करा, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वेही मिळतील। 25. बसताना तुम्ही तुमची पाठ नेहमी सरळ ठेवावी, यामुळे पाठदुखीचा त्रास टाळता येतो। 26. गरम पाणी शरीरातील विषारी पदार्थ वेगाने काढून टाकते, ज्यामुळे मुरूम आणि इतर संक्रमण कमी होते, रक्त प्रवाह सुधारतो आणि त्वचा साफ होते। 27. हिवाळ्यात अनेकदा छातीमध्ये कफ जमा होतो, अंजीर खाल्ल्याने कफ दूर होण्यास मदत होते आणि खोकल्यापासून आराम मिळतो। 28.
काळ्या मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, ते खाल्ल्याने केस गळणे थांबते आणि आतडे स्वच्छ राहण्यास मदत होते. 29. ज्या स्त्रिया आंघोळीच्या पाण्यात लिंबू मिसळून आंघोळ करतात, त्यांना त्वचेची कोणतीही समस्या येत नाही आणि त्यांची त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. 30. रात्री झोपण्यापूर्वी डोक्याला तेलाने मसाज केल्याने झोप चांगली लागते. 31. कारले, मेथी आणि मुळा यांसारख्या कडू भाज्या खाल्ल्याने रक्त शुद्ध राहते आणि चेहऱ्यावरील मुरुमाने, डाग यांच्यासारख्या समस्यांपासून बचाव होतो. 32. हिवाळ्यात गरम पाण्यामुळे शरीर बराच काळ हायड्रेट राहते. हायड्रेटेड राहण्यासाठी उन्हाळ्यात सामान्य पाणी पिऊ शकता. सुमारे 10 ते 22 अंश तापमानापर्यंत पाणी पिल्याने शरीर पाणी चांगले शोषून घेते आणि ते पुन्हा हायड्रेट करते. कोमट पाण्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, जेणेकरून शरीरातील अवयवांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचतो. पुरेसा ऑक्सिजन मिळाल्याने हृदय, त्वचा आणि ऑक्सिजनची कमतरता असलेल्या इतर आजारांचा धोका कमी होतो. 33. जे लोक जास्त मीठ खातात त्यांना भविष्यात किडनी खराब होण्याची समस्या होऊ शकते, त्यामुळे मिठाचे सेवन कमी करावे. 34. पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ काळे होतात. 35. ज्यांना तोंडात व्रण आहेत त्यांनी जेवणानंतर थोडी बडीशेप चावून खावी, त्यामुळे आराम मिळेल. 36. फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे ऍसिड तयार होते आणि छातीमध्ये जळजळ देखील होऊ शकते. 37. गरम पाणी पचनसंस्थेसाठी वंगण म्हणून काम करते. यामुळे पचनसंस्था गुळगुळीत होते, सक्रिय होते, ज्यामुळे पचनशक्ती वाढते आणि अन्न चांगले पचते आणि शरीर निरोगी राहण्यास मदत होते. 38. केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढते. 39. आयुर्वेदानुसार गरम पाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. हे शरीराला अंतर्गत स्वच्छ करते आणि आतील विषाक्तपणा कमी करते. 40. छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची भुरी घ्या, वेदना कमी होतील. 41. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे. 42. आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखी पासून आराम मिळतो. 43. मासे आणि अंडी एकत्र खाल्ल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि मासे खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करू नये. 44. कांद्याचा रस केसांना लावल्याने पांढरे केस देखील काळे होतात. हे रस लावल्याने केस पांढरे होणे तर कमी होईलच, पण केस चमकदार होतील. 45. खूप थंड पाणी प्यायल्याने केस गळतात. 46. मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश केल्याने गॅसची समस्या दूर होते. 47. उकळलेल्या तांदळाच्या पाण्याने तोंड धुतल्याने रंग साफ होईल आणि सुरकुत्या आणि डाग देखील दूर होतील. 48. तुम्हाला अस्वस्थ आणि थकवा वाटत असेल तर डाळिंबाच्या रसात लिंबू मिसळून प्या. 49. दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते आणि गर्भवती महिलांनी संत्र्याचे सेवन करावे, कारण जन्माला येणाऱ्या मुलाचा रंग निखळण्यास मदत होते. 50. रोज नाश्त्यात स्वतःला आणि मुलांना दही खाण्याची सवय लावा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.